वंचित बहुजन आघाडीचा सुरेश काळे साहेब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। वंचित बहुजन आघाडीचा बाळासाहेब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। मुंबई मनपा चुनाव में वार्ड क्रमांक 200 से कांग्रेस वंचित आघाड़ी के संयुक्त उम्मीदवार सुरेश काले ने बड़े ही सादगी से अपना नामांकन दाखिल किया। इस अवसर पर उनके समर्थकों में अधिक जोश दिखा और उनकी जीत का दावा किया गया है। महानगरपालिका प्रभाग क्रमांक 200 या ठिकाणी मला काँग्रेस पक्षाने मला उमेदवारी दिलेली आहे आणि या उमेदवारीचा आज नॉमिनेशन फॉर्म भरण्यासाठी मी माझ्या सर्व कार्यकर्त्यांबरोबर, माझ्या हितचिंतकांबरोबर, माझ्या मित्रांबरोबर या सर्वांचा आशीर्वाद घेऊन मी उमेदवारीचा अर्ज दाखल करण्यासाठी निघालेलो आहे। तरी वंचित आघाडी आणि आमची काँग्रेस पार्टीची युती आहे। या युतीचे काही कार्यकर्ते आलेत, त्यांचे पण मी स्वागत करतोय आणि मला सगळ्यांचा हा सर्व या माझ्या कार्यकर्त्यांचा, वंचित आघाडीचा पक्षाच्या कार्यकर्त्यांचा सर्वांचा मला आशीर्वाद लाभला। तर मी निवडून आल्यानंतर मी या जनतेला व्यवस्थित ज्या म्युनिसिपालिटीच्या हद्दीतल्या जे काही कामं असतील ते मी पूर्णपणे करण्याचा प्रयत्न करीन अशी मी ग्वाही देतो। क्या उद्देश्य लेके आप चुनावी मैदान में उतरे? आज मी प्रभाग क्रमांक 200 मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी मी काँग्रेस पक्षातर्फे मी उमेदवारी अर्ज भरला आणि या अर्जाच्या मागे माझा उद्देश असा आहे की मी या ठिकाणी किती या विभागातल्या किती समस्या आहेत, काही लोक येऊन गेले आणि त्या लोकांनी ज्या समस्यांचं काय गांभीर्याने काय त्याच्यावरती हे करायला पाहिजे होतं, त्यांनी केलं नाही। आणि याच्यापुढे मी स्थानिक असल्यामुळे मला सगळ्यांचं माहिती आहे की इथे या लोकांना सत्ताधाऱ्यांनी कसं काय लोकांना कसं त्यांचा वापर केला आणि तो वापर केल्यामुळे त्यांना परत त्यांची जागेवर ठेवलं आणि स्वतः काही त्यांनी कामं विभागातली केली नाही। यासाठी मी सर्व माझ्या ब्लॉकमधल्या सर्व तमाम बंधू भगिनींना आणि ज्येष्ठ नागरिकांना विनंती करतो की मला तुम्ही निवडून दिलं तर मी नक्कीच या कामाची पूर्तता पूर्ण करेल अशी मी ग्वाही देतो। कशी आशा वाटते आपल्याला की लोकांचं समर्थन कसं प्राप्त होईल? लोकांचं समर्थन असे होईल की आमच्याबरोबर महायुती झालेली आहे प्रकाश आंबेडकर गटाची, वंचित आघाडी यांना पण मानणारा प्रकाश आंबेडकर साहेबांना वर्ग फार मोठा आहे इथे आणि एक काँग्रेसची पण मतं आमची खूप आहेत। आमचा शेड्यूल कास्ट वर्ग इथे कमीत कमी 40% आहे, ओबीसी 40%, मायनॉरिटी 7% आहे। तर ह्या आणि बाकीच्या संख्या आहेत। म्हणजे मला वाटतं की मला कमीत कमी आमच्या कॉन्स्टिट्यून्सीमध्ये एक 7,500-8,000 मला मदत मिळतील आणि मी निवडून येईल अशी मला विश्वास वाटतो।